पनवेल तालुका पंचायत समितीमध्ये प्रथमच भाजपाने सत्ता मिळवली आहे. भाजपाच्या करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वासकर यांची सभापतीपदी तर आदई गणातील भूपेंद्र सदानंद पाटील यांची उपसभापतीपदी निवड झाली आहे. अनेक दशकांपासून समितीवर असलेले शेकापचे वर्चस्व यामुळे संपुष्टात आले. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांनी ढोल ताशे आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पेड पंचायत समितीवर भाजपानं स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता प्रस्थापित केली आहे. सभापती पदासाठी स्वर्गीय पिंटाशेठ पाटील यांच्या पत्नी स्मिता पाटील यांची एकमतानं निवड करण्यात आली, तर उपसभापतीपदी तरुण नेतृत्व संजय डंगर यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली. भाजपाचे एकूण 8 सदस्य निवडून आल्याने समितीवर एकहाती सत्ता मिळाली आहे. खासदार धैर्यशील पाटील, निलिमा पाटील आणि नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केलं. सुधागड पाली पंचायत समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपाला सभापती पद मिळालं. समितीवर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाईच्या महायुतीनं निर्विवाद सत्ता प्रस्थापित केली. भाजपाच्या जागृती राजेश मानकर यांची सभापतीपदी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संदेश शेवाळे यांची उपसभापतीपदी निवड झाली. सदस्य म्हणून भाजपाच्या सुनीता किसन लेंडी यांचीही निवड झाली आहे. या यशात खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार धैर्यशील पाटील, मंत्री आदिती तटकरे, आमदार रविशेठ पाटील आणि माजी आमदार निकेत तटकरे यांचं मार्गदर्शन लाभल्याचं सांगण्यात आलं. रायगड जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींना संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात मानांकन मिळालं आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा परिषद अलिबाग येथे कॉफी विथ विनर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात खालापूर तालुक्यात स्वच्छ भारत अभियान उत्कृष्ट आणि प्रभावीपणे काम करणाऱ्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमा संदीप मुंढे आणि माझगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच दीपाली नरेश पाटील यांचा सन्मान करण्यात आला. तसंच सफाई कर्मचारी तारा चिंतामण खारकर आणि सुनीता अनंत घाटे यांनाही गौरवण्यात आलं. पेण तालुक्यात गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याच्या अफवेमुळे गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी होती. मात्र घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन वरदान गॅस एजन्सीचे मालक अरविंद जैन यांनी केले. त्यांनी सांगितलं की सध्या व्यावसायिक सिलेंडरचे वितरण काही काळ थांबवण्यात आले, मात्र घरगुती सिलेंडर वेळेवर मिळणार आहेत. ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर संबंधित गाव किंवा सोसायटीमध्ये वितरण केलं जाईल, त्यामुळे एजन्सी किंवा गोडाऊन समोर गर्दी करू नये. राज्य शासनानं केलेल्या गॅस दरवाढी विरोधात पनवेलमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रतिकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यात पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरीश केणी यांच्यासह शेकडो ग्रस्त ग्राहक सहभागी झाले होते. त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा देत गॅसची दरवाढ रद्द करण्याची मागणी केली. मुरुड पंचायत समितीच्या सभापतीपदी निलेश शांताराम घाटवळ तर उपसभापतीपदी अश्विनी संजय जंगम यांची निवड झाली. पीठासीन अधिकारी तथा तहसीलदार आदेश दफळ यांनी ही घोषणा केली. शिंदे गटाकडून दोन्ही उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते, मात्र सूचकांच्या जागी उमेदवाराने स्वतः सही केल्याने भाजपाकडून दाखल करण्यात आलेला अर्ज छाननी दरम्यान अवैध ठरला. परिणामी शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध विजयी झाले. या निकालामुळे मुरुड पंचायत समितीवर शिवसेनेचं वर्चस्व कायम राहिलं. निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी आनंद केला. अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या टेंडर प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप जेबी ग्रेन्स डीलर्स असोसिएशन ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक गुप्ता यांनी केलाय. 2017 मधील टेंडर नियमावली बदलून 2023 मध्ये विशिष्ट लोकांना फायदा होईल अशी प्रक्रिया राबवण्यात आली, असा दावा त्यांनी केला. तसंच पोषण आहारासाठी साठवलेले धान्य परदेशात विकले जात असल्याचा आणि रेशन दुकानांपर्यंत वाहतूक प्रक्रियेत मोठा घोळ होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून संबंधित टेंडर तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. पावसाळ्यात नागरिकांच्या समस्या सोडवणं आणि संभाव्य नुकसान टाळणं ही आपत्ती व्यवस्थापन केंद्राची महत्त्वाची जबाबदारी असल्याचं प्रतिपादन उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी केले.
उरण पंचायत कार्यालयाच्या सभागृहात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला नगराध्यक्षा भावना घाणेकर, पंचायत समिती उपसभापती परेश ठाकूर, गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील, नायब तहसीलदार महेश पाटील, महावितरणचे उपअभियंता विकास गायकवाड तसंच विविध विभागांचे अधिकारी, सरपंच आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.